आज बनवायला घेतली मस्त फ्रेश अशी मुळ्याची भाजी. मुळ्याच्या वरची जी हिरवी भाजी येते ना, ती भाजी घेतलेली होती. ती भाजी खूप पौष्टिक आणि खूप आयुर्वेदिक मस्त असते भाजी. अशी शरीरासाठी खूप चांगली असते. त्यासाठी मग छान होती वरची भाजी, तर मग घेतली करायला. तर मी ह्याच्या अगोदर पण बऱ्याच वेळा बनवलेली आहे आणि मग तीच व्यवस्थित वगैरे पानं त्याचे काढून घेतले. एका साईडला मस्त गॅसवरती मी वांगे पण भाजायला टाकलेले होते आणि ते पण मला भरीत बनवायचं होतं. पण त्या अगोदर बघा, लसूण ठेचून घेतलेला आहे, मुगाची डाळ भिजत घातली होती थोड्या वेळ आणि छान अशी बारीक भाजी चिरून घेतलेली आहे आणि त्यामध्ये स्वच्छ असं पाणी टाकून आपण 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची भाजी मस्त. आणि त्यानंतर मग लसूण आपण गरम कढईमध्ये लसूण अगोदर छान असं तळून घ्यायचं आहे मस्त ठेचलेला लसूण. त्यानंतर भाजी टाकून घ्यायची कढईमध्ये आणि छान असं परतून वगैरे घ्यायचं आहे मस्त. आणि जोपर्यंत पूर्ण ते लसणाचा आपला सुगंध पसरत नाही ना भाजीमध्ये, तोपर्यंत छान असं हलवून घ्यायचे, परतून घ्यायचे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. त्यानंतर लाल तिखट टाकायचे. लाल तिखटऐवजी तुम्ही इथं हिरवी मिरचीसुद्धा वाटून टाकू शकता, पण मी इथं लाल तिखटच टाकलेलं आहे. आणि त्यानंतर मस्त हलवून घ्यायचे आणि ती जी आपण मुगाची डाळ होती ना, ती टाकलेली आहे. आता इथं थोडीशी टरकलाची डाळ आहे, ती आमच्या घरच्या शेतातली असल्यामुळं. आणि त्यानंतर मग आपण शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. ती मी बनवून ठेवते. शेंगदाण्याचं कूट लसूण वाटून वगैरे ठेवते ना, ते टाकायचं. 2 चमचे टाकले मी, 2-3 चमचे. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं टाकू शकता. आणि ह्याच्यामध्ये ना पाणी अजिबात टाकायचं नाही. बघू शकता तुम्ही इथं पूर्ण भाजीला पाणी सुटलेलं आहे ना. याच्यावरती आपल्याला 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे. आता 5 मिनटं झाल्याच्यानंतर पाहू शकता छान अशी भाजी आपली शिजून निघली आहे आणि मस्त अशी पालकाच्या भाजीसारखी, आपल्याला मेथीची भाजीसारखी छान अशी खायला पण मस्त लागते आणि एकदम अशी सुटसुटीत झालेली आहे. चला, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब. बाय.